भंडाराच्या पवनी येथील रहिवासी साक्षी प्रमोद तलमले वय वर्ष 24 हिने व्हिडिओ व्हायरल होण्याच्या धमकीला घाबरून विषारी पदार्थ खाऊन आत्महत्या केल्याची घटना घडली। घटना अशी की साक्षी तलमले ही पवनी येथील रहिवासी असून तिचा विवाह एका मुलाशी जुळला होता। मात्र तिचा काही वर्षांआधी बॉयफ्रेंड असलेल्या घराजवळच्या राजेश मोहटे याने "तू कशी लग्न करते मी बघतो" असे म्हणत बघायला आलेल्या मुलाशी संपर्क करत तिचं लग्न तोडलं होतं। त्यानंतर सदर मुलीने पोलिसात तक्रार दाखल केली। पोलिसांनी समजावल्यानंतर मुलाने यानंतर असा प्रकार होणार नसल्याची शाश्वती दिली। मात्र पुन्हा तिचं लग्न एका मुलाशी जुळलं असतानाच घराजवळच्या राजेश मोहटे याने पुन्हा मुलाशी संपर्क साधत "तू कशी लग्न करते मी बघतो" असे म्हणत व्हिडिओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली। त्यावरून घाबरून तरुणीने विषारी पदार्थ खाऊन आत्महत्या केली। तरुणीच्या घरच्यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजेश मोहटे यांच्या विरुद्ध भंडारा पोलिसात तक्रार नोंद करण्यात आली आहे। दोषी युवकावर कठोर कारवाई करून न्याय देण्याची मागणी घरच्यांनी केली आहे। या प्रकरणी पुढील तपास व कारवाई भंडारा पोलीस करीत आहेत। माझ्या ताईचं नाव आहे साक्षी प्रमोद तलमले आणि आरोपीचं नाव आहे शुभम रमेश मोहटे। माझी अशी तक्रार आहे, आरोपी शुभम मोहटे हा माझ्या बहिणीला खूप दिवसापासून त्रास देत होता। त्याच्या आधी पण त्याची आम्ही पवनी पोलीस स्टेशनला तक्रार केली, त्याला समज दिली, त्याने त्याबद्दल माफी मागितली, पण त्याने तेच कामं आणखी सुरू केले, फोन करणे, ह्या करणे, तो करणे आणि एक लग्न तोडलं त्यांनी याच्या आधी आणि हा दुसरा लग्नाला जुळल्यावर नंतर काल त्याने फोन केला तिला आणि धमकी दिली की अशी कसं लग्न करते वगैरे वगैरे, फोटो व्हायरल करेल वगैरे वगैरे तिला बोलले आणि त्याच्यासोबत भांडण केलं। तिने या कारणाने सेल्फाची पुडी खाऊन स्वतःला संपवून टाकलं आहे। आमची अशी तक्रार आहे, याबद्दल आम्ही भंडारा पोलीस स्टेशनला पण तक्रार दिली आहे आणि आमची अशी मागणी आहे की तात्काळ याला कडक कारवाई व्हावी, ही आमची मागणी आहे। माझी मुलगी साक्षी प्रमोद तलमलेचा विवाह जुळला होता। पहिली एक सगाई तोडली घराशेजारच्या मुलाने आणि राजेश मोहटे यांनी पहिली सगाई तोडली आणि दुसरी सगाई आता व्हिडिओ व्हायरल करतो म्हणून काल धमकी दिली। धमकीच्या याच्यात मुलीनं सेल्फास खाऊन आपली जीवनज्योत मालवली।